बार्शीतील प्रसिद्ध असे टिळक चौकातील नागनाथ मंदिर या ठिकाणी यात्रा भरते। दरवर्षीप्रमाणे पंचमी दिवशी यात्रेला खूप मोठी अशी गर्दी असते। श्री नागनाथ मंदिर, टिळक चौक, बार्शी। असं मंदिर या ठिकाणी आहे। सर्व भाविक अगदी आज या ठिकाणी मनोभावी पूजा करण्यासाठी येतात। आपल्या बरोबर काही पंच कमिटी आहे, या संदर्भात त्या देवाच्या किंवा या गाभाऱ्याची किंवा या मंदिराची थोडीशी माहिती घेऊया। नमस्कार, आपलं नाव सांगा आणि थोडीशी माहिती सांगा। नमस्कार, माझं नाव केशव नेटके, पंच कमिटी नागनाथ देवस्थान बार्शी। तर आज श्रावण मास शुद्ध पंचमी असा श्रावण महिन्यातील एक पवित्र सण असा नागपंचमीचा असतो आणि बार्शी शहरामध्ये पुरातन मंदिर, शहरी भागात यात्रा भरणारा म्हणलं तर बार्शी शहरात एकमेव मंदिर असं आहे। हा मंदिराला 100 वर्षाची जुनी परंपरा आहे। ह्या जत्रेमध्ये भरपूर अशी जत्रा मोठ्या प्रमाणात भरते। ग्रामीण भाग, आपल्या शहराच्या आसपासचे सर्व काही ग्रामीण भाग आहेत, तरुण महिला वर्ग, पुरुष हे सर्व मनोभावे नागनाथाची सेवा करण्यासाठी, आपल्या गाणं गाण्यासाठी नागराजापाशी येतात। आपलं मनोभावे दर्शन घेऊन आपल्या इथून आशीर्वाद घेऊन परत आपल्या गावाकडे जातात। तर या महत्व सांगायचं झालं तर महिला वर्ग जास्त आहेत, पुरुषांचे बी रांग आता चालू आहे। सकाळी 6 वाजल्यापासून मंदिर खुलं केलेलं आहे। सकाळी आरती झाली, आता ही आरती झालेली आहे, संध्याकाळी एक आरती होणार आहे। तर या जत्रेचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात आहे। लहान मुलांसाठी पाळणे, खेळणे, गर्दी भरपूर झालेली आहे। आपण ज्या दिवशी हा सण येतो किंवा त्याच्या अगोदर 2 दिवस 1 दिवस काय तयारी करता नेमकी? स्वच्छताच्या बाबतीत असू देत किंवा या ठिकाणी बॅरिगेड लावण्याच्या बाबतीत असू देत किंवा पोलीस स्टेशनला सांगण्याच्या बाबतीत असू देत किंवा आपण पाहिलं असेल की यात्रेमध्ये हौशे नवशे गोष्टी बऱ्याच प्रकारचे येतात, तर त्या संदर्भात आपण काय खबरदारी घेतली आहे का? खबरदारीचं झालं तर एक 8 दिवस आधीच आम्ही पंच कमिटीतर्फे पोलीस स्टेशन असेल, महावितरण असेल, यांना पत्रव्यवहार करून त्यांचा लाइटिंगचा विषय असेल, कुठं काय वायर लिकेज, हे सगळं दुरुस्तीचं काम 8 दिवस आधी चाललेलं असतं। पोलीस स्टेशनचं सहकार्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगलं लागलेलं आहे। कुकडे साहेब कालच येऊन यांनी पाहणी करून गेलेले आहे तिथं, आणि मंदिरातर्फे CCTV फुटेज असेल, मंदिराच्या चारी बाजूने येणारे रस्ते असतील हे चारी ब्रॅकेटिंग करून बंद केलेले असतात, जेणेकरून वाहतुकीचा अडथळा कुठला होणार नाही। स्वच्छता बाबतीत महानगर आपले चेअरमन इथले जे आहेत त्यांच्या मार्फत स्वच्छता अतिशय सुंदर झालेली आहे, आपण बघतालच। पाहिलं की आज महिला वर्ग जास्त प्रमाणात नागराजीची पूजा करतात। नागराजीची पूजा करताना कुठेतरी त्याला दुधाचा नैवेद्य म्हणून चढवला जातो, परंतु त्याचप्रमाणे त्यांनी खबरदारी देखील घ्यावी। ज्या ठिकाणी पुणे असं म्हटलं जातं की जिवंत नागाला देखील आज दूध पाजणं गरजेचं असतं, परंतु काही महिला भाविक असतात की त्या ओघामध्ये जवळ जातात, परंतु असं न करता त्याची देखील खबरदारी आपण घ्यायला पाहिजे, असं देखील असं सांगण्यात येत आहे। ज्या लोकांना आज या ठिकाणी नागराजाची मंदिराची देवाची पूजा करायची असेल किंवा ज्यांना या ठिकाणी दर्शन घ्यायचं असेल, त्या सर्वांनी या ठिकाणी यावं। अगदी रांगेमध्ये पाहिलं आपण, पुरुषांची रांग वेगळी आहे, महिलांची रांग या ठिकाणी वेगळी आहे। अगदी स्वच्छता आणि चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे। आणखी काय सांगता येईल सर? नागनाथ देवस्थान पंच कमिटीतर्फे 14 तारखेला महाप्रसादाचे आयोजन असते सालाभराप्रमाणे, याही वर्ष आहे। तरी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बार्शी शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की 14 तारखेला सकाळी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन आहे, तरी सर्वांनी लाभ घ्यावा आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा देतो।